हां, आपली बायको काम करते हे पण आठवत नाही तुम्हाला कधी कधी. आणि नाही, सरांची चॉईस खूप छान आहे. माझ्यावरून लक्षात येते तुमच्या. मी स्वतः बरोबर 10:48. त्याच्यामुळे आता मी पदराचं पिनअप करते. 6चा एक सेट असतो, तो तुम्ही पूर्ण घ्यावा लागतो. तर ते दुकान व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कडकडीत असं ऊन पडलंय, त्यामुळे मी इथं शेंगदाणे वाळू घातले. बघा, ऊन नसले की कसं असतं. आणि इकडे थोडासा रवा ठेवला ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यात थोडेसे 1-2 मला पाखरू दिसले आणि इकडून दाखवते. हे जाळीमुळे तुम्हाला दिसत नाही. खूप महिन्यानंतर असा कडकडीत ऊन पाहिलं आहे. आणि माझं काय काम चालू आहे तुम्हाला दाखवते. आणि माझं शिलाईचं काम चालू आहे नऊवारी. आणि सकाळचे म्हणजे आमच्या घड्याळ बघा, तुम्हाला आमचं घड्याळ दाखवते. हा एक साडी शिवायची, ही वेगळी आहे, गुलाब तीच आहे असं समजू नका. आणि ऑरेंज अर्धी शिवलेले, ब्राह्मणी आहे. थांबा, हे बाबा ब्राह्मणीच आहे ना, कारण लिहिलेलं का आहे. कधी कधी मी एक वाचते नाही, असं होत नाही, पण कधी कधी होतं आहे. हां, ब्राह्मणीच आहे, दिसतं तुम्हाला. आणि आमच्या घड्याळात 6:25 झाले आहेत. आमचं घड्याळ बंद पडलं आहे. आणि हे बघा ऊन, आणि आत्ता परत ऊन गेलं. आणि माझं इकडं शिलाईचं काम चालू आहे. तर किती वाजले? बरोबर 10:48. आणि तुम्हाला मी साडी दाखवणार आहे. खूप जणांची तक्रार असते की नेहमी महागातल्या साड्या दाखवता, तुम्ही कमी किमतीच्या साड्या दाखवतच नाही. तर ही साडी आली शिवायला. राजलक्ष्मी आहे आमची. इकडे डम्मी रेडी आहे ब्लाऊज घालून. आणि हे माझ्या मैत्रिणीचं ब्लाऊज आहे, मनीषाचं. तिने ब्लाऊज दिलेत मला, साड्या दिल्या शिवायला. प्रिन्स कट शिवायचं की कटोरी शिवायचं ह्या कन्फ्युजमध्ये अजून तिने सांगितलंच नाही. राजलक्ष्मी आहे. आणि ही साडी आहे 700ची. शिलाई पकडून तुम्हाला 1,500 1700पर्यंत बसते. डिस्काउंट ते असेल तर तुम्हाला ही साडी 1,500मध्ये घरपोच भेटेल. तर आता ही तुम्हाला मी सविस्तर साडी दाखवते. आणि आजचं बघते मी किती साड्या तुम्हाला दाखवायला जमतात, कारण आज नऊवारीचं सगळ्या ऑर्डर आहेत. डमीला तर मी घालणारच आहे, पण इकडून दाखवते. पण हे असा हातात पकडला ना तर हे बघा, सरांचा फोन चालू आहे. आज सुट्टी आहे तरी सरांना जायचं ऑफिसला. थांबा, आता मला बंद करावं लागेल. हे असं शूटिंग करताना हे बाकीचं पण बॅकग्राऊंडला आवाज येत असतो. पण साड्या दाखवणं गरजेचं आहे, कारण आत्ता वाजले 10:50 झाले असतील. आणि 11ला ही साडी द्यायची आहे. ते बोललेत 11 वाजता येतो. कधी कधी मागे पुढे पण येते. हे बघा, खाली हॉर्न वाजवतोय, ते आलो आलो सांगतात. त्यांना नाश्ता दिलाय. एवढी सगळी घाई चालू आहे. तर हे काठ खूप सुंदर आहेत. ह्या साडीचे काठ आहेत ना, खूप सुंदर आहेत. आणि पदर आहे, त्यामुळे ह्या साडीची किंमत कमी आहे, पण दिसते खूप छान. ह्याच्यामध्ये सिल्क असेल तर ती महाग असते साडी, हे सांगते. हे कॉटन आहे. कॉटन थोडंसं मिक्स असतं, पण दिसतात, खूप छान दिसतात. मी असंच तुम्हाला दाखवते. काय हो, साडी कशी वाटते हे बोलतील. माझी जायची घाई आणि माझी बायको काय विचारते मला, सांगा जरा. ऑरेंज आहे. मँग असं काय? हे बघा, ऑरेंज कुठं दिसते? मँगो आहे, क्लिअर मँगो आहे. हे असं कसं विचारायचं? त्यामुळे आपलं काम आपण करायचं. हे असं असतं. आलं लक्षामध्ये? आपली बायको काम करते हे पण आठवत नाही तुम्हाला कधी कधी. आणि असे काठ आहेत, पण काठ खूप सुंदर. मलाच हसायला यायला लागले. मी त्यांची घाईच चालेल. मी त्या काठ सांगा मग मिस्टर, कसं दिसतंय बघा कॉम्बिनेशन. ते असं मान खाली घालून सगळं छान आहे बोलतोय तुम्हाला. हो, थोडं लक्ष द्या. 1-2 सेकंदामध्ये तुम्ही साडी पारखू शकता. नाही, सरांची चॉईस खूप छान आहे. माझ्यावरून लक्षात येते तुमच्या. मी स्वतः गडबड करते. चालेल, चला साडी मी डमीला हे करते आणि तुम्हाला दाखवते. तर साध्या पण साड्या असतात, पण खूप कमी असतात. पण कार्यक्रमाला साड्या आपण वापरतो ना, मग त्याला थोडंसं भरजरी असं थोडंसं पदराला ते हे. म्हणून मी सांगते, मला काय नाही, तुम्हाला 1000ची पण अगर भेटत असेल तुम्हाला 500ची साडी, आणि त्यात तुम्हाला वाटत असेल की हे आपण साडी घेऊ शकतो, तर तुम्ही घेऊ शकता. असं काय नाही. कारण माझी जी येलो होती, सिल्क मधली होती, ती ऍक्च्युली खूप महागातली होती साडी, पण ती दिसत होती खूप छान. पदर त्याचा सिंपलच होता. तर ह्याच्यामुळे बाकी काय नाही.
कमी किमतीच्या साड्या काय नाही भेटणार तुम्हाला, भेटतील ना. मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला. मला असं व्हिडिओ कॅमेरा तिकडं आहे, मी उलट उलट असं करून बोलते, तर दाखवलेत मी तुम्हाला कमी किमतीच्या पण साड्या. असं नाही की मी जास्तच किमतीच्या साड्या दाखवते. तर जास्त करून तेच येतात, कारण नऊवारी हे ते लग्नातच जास्त करून आपण वापरण्यात येतो, कार्यक्रमाला असतात. त्यामुळे ते उठून दिसलं पाहिजे आणि छान दिसलं पाहिजे. कारण नऊवारी आपण एखादी शिवतो, 5-6 शिवून घेत नाही आपण नऊवारी. त्याच्यामुळे आता मी पदराचं पिनअप करते. हे बघा, आता मध्ये ज्योतीची साडी तुम्ही प्रत्यक्षात पाहिली आणि ती येऊन इथं साडी दाखवली, तर तुमच्या लक्षात आलं असेल त्या साडीच्या काय किमती आहेत. आणि कालची साडी चालतं, आमच्या व्हिडिओ मध्ये यायला परवानगी आहे तुम्हाला. आता सांगा हा कुठला कलर दिसतोय सांगा. आता ह्यांचे सॉक्स द्यायचे. असं कधी सर मला मागत नाही, ते मध्ये यावं लागेल ना. हा मध्ये यावं लागेल. कुठे आहेत तुमचे सॉक्स? इथं मला नाही दिसत आहे. पांढरेवाले कुठलं तुम्ही हे घ्या. असं काय हे नाहीये, हे जे ते सगळं व्यवस्थित काढून ठेवतात. पण आज त्यांना सुट्टी होती, पण अचानक त्यांचं ऑफिसचं कॉल आल्यामुळे जावं लागतं. आता पण तुम्ही म्हणल्यासारखे ही मँगो सोडून ऑरेंजच दिसायला लागले. त्यात पण मँगो ग्रीन बॉर्डर आहे, चांगलं मस्त वाटतं. पण थोडासा शेड ऑरेंजच वाटतोय ह्याचा पण मँगोच कलर आहे. तर साडी खूप सुंदर दिसते. बॅक कॅमेराने मी तुम्हाला साडी दाखवते. बॅक कॅमेराने मी तुम्हाला साडी दाखवते आणि ब्लाऊज मॅचिंग असल्यामुळे खूप सुंदर दिसतोय आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे. काठ खूप सुंदर आहेत. काठ तर मी तेव्हाही तुम्हाला जवळून दाखवले, आत्ताही दाखवते. हे बघा, आणि ही आहे राजलक्ष्मी साडी. तर ह्याचे जे काठ आहेत, तर जे मिऱ्या आहेत अशा ह्या पद्धतीने असतात त्याचे प्लेट सगळ्या. तर थोडंसं अजून मला सेरावं लागेल ही साडी. तर हे बघा, आणि काठ खूप सुंदर असल्यामुळे छान दिसते. ह्या बाजूने मी तुम्हाला दाखवते, कारण आमच्या डमीची कमर किती लहान आहे तुम्हाला माहिती आहे. डमी किती बारीक आहे, 22 का 24 तिची कमर आहे त्यामुळे. आणि हा आमचा कमरा असतो, आता माझाही कमराच आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये ते दिसायला लुक तसं दिसतं. आणि असा हा पदर आहे. मागचा काष्टा खूप कॉम्बिनेशन छान दिसते. कॅमेरामध्ये ह्याचा कलर थोडासा वेगळा वाटतो, पण प्रॉपर असा डार्क ग्रीन कलर आहे. आणि ह्याचं पदर, आता खांद्यावर पदर घेऊन मी तुम्हाला दाखवते की कसा दिसतोय हा पदराचा भाग. तर हा असा पदर येतो, सिंपल सोबर असा. ह्या साड्या जास्त करून नाटक किंवा हे असतात जुन्या काळातले, त्या ह्याच्यामध्ये जास्त वापरण्यात येते. आणि ह्याला नेसत्या बाजूला थोडीशी डिझाईन असते, ते पदराच्या खाली झाकून जाते. तर तुम्ही ओव्हरऑल साडी बघितली. आता ह्यानंतर ती साडी शिवते पिंकवाली, मग ती दाखवते तुम्हाला. जी साडी द्यायची होती ती दिली. त्याच्यासोबत नंतर 4 साड्या सेम होत्या शिवायच्या, त्याच किमतीच्या होत्या, म्हणजे 500च्या ते 700च्या ह्याच्यामध्ये. तर 1,500पर्यंत साड्या भेटतात तुम्हाला, घरपोच भेटतील. तुमची तक्रार होती, मी ती ही साडी दाखवली. आणि ही जी आहे ऑरेंजमध्ये थोडासा कलर ह्याचा वेगळा येतो, असं शेंदुरी असा. तर ही साडी मी ऑलरेडी मला वाटतं 1-2 व्हिडिओमध्ये अशा पॅटर्नमधल्या साड्या दाखवल्या होत्या. त्या परत शिवायला आले, त्याही 4-5 आहेत. कलर कॉम्बिनेशन थोड्या वेगवेगळ्या आहेत. ब्राह्मणी आहे आणि आधी शिवली होती ती राजलक्ष्मी शिवली होती. आणि ही साडी आत्ता एक रेडी आहे आणि बाकीच्या साड्या 4च्या 4 शिवून संध्याकाळपर्यंत त्यांना द्यायचं आहे. तर मी कटिंग करून दिलंय. जे मला मदत करतात त्यांना मी सांगितलं की खूप फार म्हणजे घाईतली ही ऑर्डर आहे, श्रावणचं काहीतरी मंगळागौरीसाठी सांगितले. तर ही साडी दाखवते. सेम आहे त्याच्यामध्ये, मला वाटतं एक डार्क रेड चांगली आहे, एक पिंक आहे, नेव्ही ब्लू आहे आणि एक चिंतामणी असं काहीतरी आहे. तर खूप छान कलर दिसत आहे. पण पॅटर्न हेच आहे. म्हणजे तुम्ही बल्कमध्ये घेतलं, कुठे गेलं तर जिथं बल्कमध्ये तुम्ही साड्या घेत असतील, म्हणजे काय बोलतात, असं 6चा एक सेट असतो, तो तुम्ही पूर्ण घ्यावा लागतो. तर ते दुकान 6चा सेट होता. काठ त्यांना सेम हवे होते, फक्त कलर वेगळे होते आणि आतली डिझाईन. आणि हा विदाउट ब्लाउज पीस आहे. तर आता ब्राह्मणी आहे आणि बाकीच्या पण मला वाटतं ब्राह्मणीच सांगितले. तर आता मी तुम्हाला ही सेट करते, त्यानंतर मी दाखवते. पदर घेताना खूप जणांचा प्रॉब्लेम होतो, मी खूप व्हिडिओमध्ये दाखवते तरीही मी दाखवते. हा पदर आधी हा असा एक प्लेट घ्यायचा आहे. तुम्हाला जास्त वाटत असेल तर इथं पिन लावून घेऊ शकता, कारण थोडंसं इथं जास्त असतं, पण खालचा पदर असतो त्यामुळे तो त्या पद्धतीने घेता. आणि कटिंगचे व्हिडिओ शाही मस्तानी आणि ब्राह्मणीचा आहे, ते तुम्ही पाहून जे शिकत असतील त्यांना तो पहा, तुमच्या लक्षात येईल. हे एक हे झालं. त्यानंतर दुसरा प्लेट, हा तिसरा प्लेट आणि हा चौथा. तुम्हाला जसे छोटे हवे असतील, मोठे हवे असतील, त्यानुसार तुम्ही करायचंय. पण हा इथला जो पदर घेतो तो गुडघ्याच्या इथपर्यंत असायला हवा. तर असं तुम्ही सेट केलं तर हे पदर तुम्हाला आता लक्षात येईल.
असा झिकझॅक तयार होतो। कारण बऱ्याचदा नवीन जे कोणी माझ्याकडून घेतात त्यांचं हे होतं की पदर असं सरळ आपल्या सावरीसारखं घेतात आणि इथं साडी खेचली जाते, तुम्ही साडी नीट नाही शिवलं असं मला बऱ्याचदा सांगण्यात येतं। मग माझ्या लक्षात येतं, मग मी त्यांना हे सांगते की अशा पद्धतीने घ्यायचं आहे। श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीसाठी खूप छान असा तुमचा प्रतिसाद भेटला, त्याबद्दल धन्यवाद। कारण खूप साड्यांची बुकिंग आहे आणि तशा साड्या मी शिवत पाठवते। गणपती गौरीसाठी गौरीच्याही साड्या स्टिच करून देता का तर देते, तोही व्हिडिओ मी लवकरच हे करणार आहे, म्हणजे काय शूट करून टाकणार आहे, ह्याच्या आधी किंवा ह्याच्या नंतर। तर आता आपण बॅक कॅमेराने हा पूर्ण साडीचा लुक पाहूया। कारण काय झालं, थोडीशी मी तुम्हाला असं गडबडल्यासारखे वाटते, कारण जी मी साडीचं शूट घेतलं त्यानंतर त्यांच्या त्या साड्या आल्या आणि हे अचानक ऑर्डर आल्या। पण त्या व्हिडिओमध्ये मला हे दाखवणं गरजेचं आहे। एकच मी साडी रेडी केली जे दाखवते, बाकीच्या 5-6 साड्या ज्या आहेत मला नाही वाटत की मला बघा म्हणजे शूट करायला भेटेल, कारण साड्या व्यवस्थित डमीला असं वेअर करून मग ब्लाऊज हे ते व्यवस्थित करावं लागतं तरच त्याचा गेटअप येतो। मी असं उचलून दाखवलं तर ते व्यवस्थित दिसत नाही। तर तुम्हाला साड्यांच्या व्हरायटी भरपूर आहेत माझ्या व्हिडिओवरती, इव्हन तुम्हाला मोठा व्हिडिओ पाहायचा होत नसेल तर शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यात कलर कॉम्बिनेशन दाखवले, तर तुम्ही प्लीज ते साड्या चेक करा, मग त्यानंतर तुम्ही ऑर्डर करा। आणि तुम्हाला पूर्ण साड्यांची माहिती हवी असेल तर हे जे मोठे व्हिडिओ असतात ते तुम्ही व्यवस्थित पहा, म्हणजे स्किप न करता पहा, म्हणजे त्याच्या किमती, काठपदर, त्याचा डिझाईन सगळं मी सविस्तर दाखवलं। चालेल, आपण बॅक कॅमेराने ही साडी पाहू। बॅक कॅमेराने तुम्हाला ही साडी अशी दिसते, हे बघा काठ खूप सुंदर आहे आणि ह्याला जरीचं काठ आहे। त्यानंतर ह्याची जी मधली बुट्टी आहे ती अशी बुट्टी आहे, ह्याच्यामध्ये बुट्ट्या खूप छान आहेत आणि मोठ्या बुट्ट्या आहेत जे काही डिझाईन आहे, आणि तो पदरापासूनचा जो असतो तो जास्त भरलेला असतो आणि ओव्हरऑल साडीला पण तसंच आहे। तुम्हाला हे दिसत असेल, हे तुम्ही पाहू शकता, हे पहा। आणि ब्राह्मणी आहे आणि ब्राह्मणीमध्ये हा कोचा आहे। आता तुम्ही ह्याला असं केलं तर तुम्हाला हा दुसरा सेट तयार दिसेल। तर अशा पद्धतीने, आणि पदर बघा कसा झिकझॅक आलाय। तर साडी कशी वाटली हे जो ब्राह्मणीचा बऱ्याच जणांना वाटतं खोच्या नको आम्हाला असं, तर तुम्ही असं पिनअप करू शकता। 2 in 1 ही साडी होते। तर अशा पद्धतीने ह्या साड्या शिवून रेडी आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करायचं आहे आणि घरपोच तुम्हाला ती साडी भेटायला। बघा ग्रीन ब्लाऊज असल्यामुळे त्याचा लुक खूप छान येतो, म्हणजे ह्याच्यावरती ग्रीन ब्रॉकेटवाला किंवा डिझाईनवाला ह्याचे काठ काढलेले असतात ते लावून तुम्ही शिवून घेऊ शकता, खूप छान दिसते। ब्राह्मणी खूप कमी येतात शिवण्यामध्ये, हेही मी तुम्हाला सांगते। आता मी काष्टा दाखवते, सिंगल काष्टा असतो आणि आपण पूर्ण साडी नेसली अशी वाटते। ह्याचा जो इकडचा पदरेचा हे जे भाग आहे किंवा हे तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल, आणि घोळदार साडी असते। तर कशी वाटली साडी नक्की सांगा। कुठलेही कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा लक्ष देऊन पहा। हे तर मला बल्कमध्ये जे ऑर्डर येते त्याच्यातले आहेत। तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ह्या साडीची किंमत मला वाटतं 2 की 1.5 का 2,000 असं आहे, असं सांगितलं। आय थिंक मला वाटतं 2,000च्या आसपास आहे, कारण साडीची क्वालिटी पण खूप छान आहे। ह्याच्यामध्ये कमी किमतीच्या पण साड्या भेटतात, दिसायला सेम दिसतात, फक्त क्वालिटीचा फरक असतो। त्याही साड्या चांगल्या टिकतात, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याही क्वालिटीच्या तुम्ही साड्या घेऊ शकता। तर चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।